नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो संमिश्र फल देणारा असं म्हणता येईल. पूर्वार्धामध्ये उत्साह खूप असेल, उमेद, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा खूप असेल, पण त्याचं फळ तसं मिळणार नाही. पण या उमेदीच्या आणि या प्रयत्नाच्या पहिल्या 15 दिवसाचे जे काही उत्साह आहे त्याचं फळ तुम्हाला उत्तरार्धात दिसून येत आहे. म्हणजे पूर्वार्ध प्रयत्न करण्याचा दिसून येतोय, उत्तरार्ध जो आहे तो फळ मिळवण्याचा आहे. पण ते पहिले 15 दिवस जे आहेत ते तुम्ही पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ते पेशन्स जर तुम्ही उत्तम प्रकारे ठेवू शकलात तर उत्तरार्धात तुमचा बऱ्याच वेगवेगळ्या मार्गाने फायदा होईल असं दिसून येतं. विशेष म्हणजे आपण स्वतः कुठल्याही प्रकारे हार न मानता, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उमेद ठेवून, उत्साह ठेवून प्रत्येक कामात सुरुवात करायची किंवा उत्साहाने सुरुवात करायची, त्या कामाला सुरू करायचं आणि त्याप्रमाणे ते कार्य चांगलंच होणार आहे असा आत्मविश्वास बाळगायचा. तो जर तुम्ही बाळगू शकलात तर उत्तरार्धात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा आपसुकच मिळेल असं या ठिकाणी दिसून येतं. प्रकृती तुम्हाला साथ देईल, आरोग्य तुमचं तुम्हाला साथ देईल असंही दिसून येत आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की प्रकृतीमध्ये खूप काही त्रास दिसत नाही. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना दुकानदारी करणारे म्हणजे खरेदी विक्री करणारे किंवा एजंट असणारे जे लोक आहेत, विविध एजन्सीमध्ये काम करणारे, एजंट म्हणून काम करणारे लोक, त्यांना परस्पर फायदा मिळण्याची शक्यता या महिन्यात जास्त दिसून येते. कारण आपली माणसं आपण नेमलेली आहेत, ती काम करतायत, त्यातून मिळणारा आपला जो नफा आहे तो आपल्याला चांगला मिळेल. खरेदी केली आणि पुन्हा विक्री केली तर त्या गोष्टीतून तुम्हाला फायदा दिसून येतोय. म्हणजे केवळ आपलं डोकं वापरून जे काही आपण काम करतो त्यामध्ये तुम्हाला मोठा नफा दिसून येतोय असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आपले धंद्यातील विरोधक, कामातले विरोधक, आपले कॉम्पिटिटर्स नोकरीच्या ठिकाणी, या सर्वांवर आपण मात कराल आणि आपला झेंडा पुढे रोवाल असं दिसून येत आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे हार न मानता आपण पुढे जात राहायचं, हे सूत्र या महिन्यात तुम्ही ठेवायला हवं. जे बिझनेसमन आहेत, स्वतःचा उद्योग करू इच्छितात किंवा आपल्या स्वतःच्या उद्योगामध्ये खूप मोठ्या एस्टॅब्लिशमेंटची स्वप्न बघत आहेत, त्यांना हा महिना अनुकूल आहे. आपले जे काही प्रपोजल्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी सादर करायचे ते सादरीकरण, रिप्रेझेंटेशन या महिन्यात तुम्ही सादर करा. म्हणजे तुम्हाला त्यातून अनुकूलता मिळेल, दिसेल आणि त्याप्रमाणे आपण पुढचे जे काही आपले प्लॅनिंग्स आहेत ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला एक विजन तयार होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना असं मी सांगू इच्छितो की ज्यांची मुलं लहान आहेत किंवा अजून शालेय शिक्षण घेत आहेत त्या मुलांकडे तुम्हाला विशेष लक्ष या महिन्यात द्यायला हवं. कारण मुलं भांडण, तंटा, आपापसातले वाद हे सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येतील आणि त्यात तुम्हाला लक्ष घालावं लागेल असं दिसून येतं. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक कटकटी, डॉक्टरांकडे न्यावं लागणे, काहीतरी दुखापत होणे मुलांना, आणि इथे तुम्हाला लक्ष पुरवावं लागेल. म्हणजे मुलांकडे नेहमीपेक्षा जास्त लक्ष या महिन्यात पुरवावं लागणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. तर ते आपण लक्ष अवश्य ठेवावं, ती आपली जबाबदारी आहे. तिथं दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याला इम्पॉर्टन्स द्यावा आणि ते काही गंभीर होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी असं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो. कुटुंबामध्ये काही अनावश्यक खर्च वाढतील, कोणाचं तरी हॉस्पिटलायझेशन किंवा विशिष्ट प्रकारच्या टेस्ट याच्यामध्ये तुमचा पैसा खर्च होईल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. अनावश्यक खर्च किंवा अनावश्यक जर तुम्हाला असं काही लक्ष द्यावं लागलं त्या ठिकाणी तर तो पैसा जो आहे तो खर्च झालेला अनावश्यक असं म्हणता येईल. कारण त्यातून निष्पन्न काही होणार नाही, पण ते गरजेचं मात्र ठरलं तर तुम्हाला ते करावं लागलं असं या ठिकाणी दिसून येत आहे. पण कुटुंब
म्हणजे ज्यांचा आपल्याला आधार असतो त्यांच्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागल्या तर त्या आपण वेळीच करा, त्यामध्ये चालढकल करू नका, हाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. वृश्चिक राशींना मी असं सांगू इच्छितो की आपण एखादी गोष्ट आपली बरोबर असेल आणि आपल्या हक्काची आणि न्यायाची गोष्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर या महिन्यात तुम्ही अवश्य कोर्टबाजी करायला हरकत नाही किंवा कोर्टात दावा लावायला हरकत नाही. कारण हक्काच्या आणि न्यायाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळायलाच हव्यात आणि त्या जर कोणी मुद्दाम देत नसेल तर त्यासाठी तुम्ही अवश्य त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून कोर्टात जायला हरकत नाही असं मी या ठिकाणी सांगतो. कोर्ट म्हणजे प्रत्यक्ष कोर्ट असंच याचा अर्थ नव्हे. जी काही प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मकडे तुमची कंप्लेंट न्यायला हरकत नाही आणि तिथून न्याय मिळवायला हवा असं मला या ठिकाणी दिसतंय की जेणेकरून तुमच्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मित्रमंडळी आणि तत्सम जवळचे भावंड अगदी जे आहेत त्यांच्यामध्ये काही वाद उद्भवतील किंवा त्यांचे काही म्हणणं आपल्याला पटणार नाहीत किंवा नेमकं ओपिनियन वेगवेगळं येऊ शकतं. अशा ठिकाणी आपण मौन बाळगावं. आपण त्या वादात आपण पडू नये, कारण ते भांडण किती लांब आणि किती खोलवर जाईल याचा काही अंदाज येत नाही. त्यामुळे त्या वादात आपण न पडता लांब बघून आपण मौन धरून यातून बाहेर पडावं असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. या महिन्यात उत्पन्न जे आहे मी सांगितलं, तुमचा जेवढा खर्च करायचा आहे तेवढं उत्पन्न तुम्हाला निश्चित मिळेल, त्यामध्ये काही कमी पडणार नाही आहे. पण एकदम काही उठून तुम्हाला अचानक पैसे धनलाभ असा काही योग दिसत नाही आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या नवीन जागेचा व्यवहार करणे, जुनी जागा विकून नवीन फ्लॅट घेणे, छोटा फ्लॅट घेऊन मोठा फ्लॅट घेणे असे योग मात्र या महिन्यात दिसून येतात. तर तसे जर करायचे असतील तर या महिन्यामध्ये तुम्ही शोध मोहीम घ्या आणि जॉईंट नावावर जर तुम्हाला करायची असेल प्रॉपर्टी तशी सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या जोडीदाराची त्यामध्ये सहमती असेल आणि त्यातून सुद्धा तुम्हाला सपोर्ट एक प्रकारचा मिळू शकेल. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.